नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी। अडावत ता चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.के. भंगाळे, उपमुख्याध्यापक के.आर. कणखरे, प्रभारी पर्यवेक्षक टी.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक समितीने गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन केले होते। कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.के. भंगाळे होते। विचारमंचावर उपमुख्याध्यापक के.आर. कणखरे, ज्येष्ठ शिक्षिका एस.आर. बोरसे, पी.एस. बाविस्कर, एस.ए. रायसिंग, व्ही.एल. राठी सर, एस.ए. सावळे, डी.बी. चौधरी, ए.एस. बिऱ्हाडे, एस.एम. साळुंखे, एस.डी. चौधरी, एस.डी. पाटील, के.एस. सावकारे, एस.पी. पाटील मॅडम उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एम. साळुंखे यांनी केले। एस.डी. पाटील, उपमुख्याध्यापक के.आर. कणखरे यांनी जीवनात गुरुचे महत्त्व याविषयी मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। सकाळ सत्रात व दुपार सत्रात विद्यार्थ्यांनी गुरुप्रती कृतज्ञता आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या। हेमंत महाजन यांनी गुरूंविषयी एक गीत सादर केले। उपमुख्याध्यापक के.आर. कणखरे यांनी भगवान श्रीकृष्णांनी संदीपानी नावांच्या ऋषींकडे जाऊन शिक्षा प्राप्त केली। प्रभू श्रीरामचंद्रांनी देखील वशिष्ठ नावाच्या ऋषींकडे जाऊन गुरूंकडून शिक्षा प्राप्त केली। आज देखील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युगामध्ये आईनंतर शाळेतील शिक्षक हे आपले गुरु आहेत व त्यानंतर आपल्या आयुष्यात येणारे आध्यात्मिक गुरु यांकडून ज्ञान प्राप्त करावे, असा मौलिक संदेश विद्यार्थ्यांना दिला। कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.के. भंगाळे यांनी जीवनातील गुरुचे स्थान सांगून आई वडील व आपल्या गुरूंचा आदर करा याविषयी विद्यार्थ्यांना आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एम. पाटील व पी.डी. चौधरी यांनी केले। संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण एस.आर. महाजन, एस.डी. खोडपे, व्ही.ए. भालेराव, आर.व्ही. पाटील यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले। आपले पहिले गुरु म्हणजे आई वडील, त्यानंतर ज्ञानदान करणारे आपले गुरु म्हणजे शिक्षक, आणि शिक्षकांमुळे तुम्ही बोलले की आमच्या जीवनामध्ये खरोखर बदल घडून येत असतो। ज्ञानदान मिळतं, संस्कार मिळतो, जीवनात कसं जगावं, कसं चालावं, कसं राहावं हा कानमंत्र देखील गुरुजनांकडून शिक्षकांकडून मिळत असतो।